बेस्ट बस कर्मचाऱ्यांकडून संपाचा हत्यार उपसण्यात आल्यानंतर गेल्या 4 दिवसांपासून बेस्टच्या बस मुंबईच्या रस्त्यांवर धावलेल्या नाहीत। त्यामुळे मुंबईकरांना प्रचंड गैरसोयीला सामोरं जावं लागलेलं आहे। आता या पार्श्वभूमीवर मुंबईकरांच्या मदतीसाठी स्कूल बस संघटना पुढे आलेल्या आहेत। या संघटनेनं सुमारे 1000 स्कूल बसेस या मुंबईकरांच्या सेवेसाठी रस्त्यावर उतरवण्याचा निर्णय घेतलाय। त्याचबरोबर आणखी 1000 खासगी बस देखील यासाठी तयार ठेवण्यात आलेल्या आहेत। शनिवार आणि रविवार शाळांना सुट्टी असते, त्यामुळे हे 2 दिवस स्कूल असोसिएशन या 1001 बस ज्या आहेत त्या मुंबईकरांसाठी रस्त्यावर उतरवतील। मात्र सोमवारपर्यंत बेस्टचा हा संप सुरूच राहिला तर मात्र पुन्हा एकदा मुंबईकरांचे हाल सुरूच राहणार आहेत। सध्या मी अंधेरी परिसरात आहे आणि अंधेरी परिसरात असलेल्या अंधेरी डेपो जवळ आजच्या 5व्या दिवसाला काय परिस्थिती आहे बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपाचा आपण या ठिकाणी बघत आहोत की एकही बेस्टची बस अजूनही आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत नाहीये। मात्र लोक या ठिकाणी प्रायव्हेट बस म्हणा किंवा एसटी बस म्हणा, रिक्षा म्हणा, या असे पर्याय निवडून आपल्या ठिकठिकाणी जात आहेत। मात्र अनेक स्कूल बसेस या ठिकाणी सोडण्यात आलेल्या आहेत, आपण बघू शकतो। त्याचबरोबर प्रायव्हेट बसेस देखील सोडण्यात आलेल्या आहे। स्कूल बस मालक आणि मुंबई बस मालक या संघटनेने आज 2000 एकूण बसेस सोडण्याचा निर्णय घेतलेला आहे, कारण गेले 4 दिवसापासून मुंबईकरांची गैरसोय होते आहे या संपामुळे आणि मुंबईकरांच्या सेवेसाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे। त्यामुळे कुठेतरी मुंबईकरांना थोडासा दिलासा मिळावा आणि त्यांच्याकरिता हा निर्णय घेण्यात आलेला आहे। मात्र आज तरी तोडगा निघेल का? बेस्टचा संप कधी मिटणार? असेच अनेक प्रश्न जे आहेत मुंबईकर विचारू लागलेले आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट विक्रांत बैलेसह मीनाक्षी म्हात्रे, TV9 मुंबई।